मुंबई अहमदाबाद महामार्गाचे सध्या हाल बेहाल आहेत। सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे। एकीकडे काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि ते देखील निकृष्ट दर्जाचं आहे, त्यामुळे जनता त्रस्त आहे। आणि या संपूर्ण कामाबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्थानिक भूमिपुत्र विजय पाटील आहेत, ज्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा या रोडसाठी आहे। त्यांचं नेमकं म्हणणं आहे काय आपण ऐकूया। काय सांगाल की काँक्रिटीकरणाच्या नावाखाली इकडे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, याच्या नेमकी जबाबदार कोणाला? हे जे काम चालू आहे ना, ते आम्ही सुरुवातीलाच आपले माजी खासदार राजेंद्र गावित साहेब यांना कंप्लेंट देऊन आयुक्त साहेबांकडे, पोलीस आयुक्त साहेबांकडे याची मीटिंग लावली की साहेब, या काँक्रिटीकरणाची काहीच गरज नाही, कारण भारतामध्ये देशामध्ये सर्वात ट्रॅफिक या रोडला आहे आणि काँक्रिटीकरण हे धोकादायक आहे टायर फुटण्यासाठी। आणि असं असताना आज तुम्ही ट्रॅफिक कशी कंट्रोल करणार? लोकांचे हाल होणार। येथे ॲम्ब्युलन्स जातात, मेगा सिटीला जोडणारे एअरपोर्टला जाणारी माणसं जातात, उद्योगपती जातात, कामगार जातात, शाळा कॉलेजला जातात आणि एवढं ट्रॅव्हलिंग इथे टुरिझम चालतं। असं असताना परत काँक्रिटीकरण करताना जो रोडचा आडपटे होणार आहे, तुमचा बंदोबस्त हा अपुरा पडणार आहे। तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की याच्यामध्ये फेरबदल करावा, चांगलं डांबरीकरण करावं, कारण IREB असताना कधी पण रोडला खड्डा नव्हता आणि त्या एवढ्या लिमिटेड कंपनीला बाजूला करून या एका गुजरात्याच्या ब्लॅकलिस्टवाल्याला इथे कॉन्ट्रॅक्ट दिलं। त्याच्याकडे माणसं नाहीत, त्याच्याकडे कुठलं सामुग्री नाही आहे, याच्याकरता असं परंतु काम तर दिलंय। आता 700-800 कोटीचं काहीतरी काम आहे, परंतु काम निकृष्ट दर्जाचं, सिमेंट कॉन्क्रीटला खड्डे पडलेत, कुठे लेवलिंग पण नाही। आम्ही त्या टायमाला काम सुरू होण्याच्या अगोदरच कंप्लेंट दिली की साहेब, जिथे जिथे थोडंफार काम चालू केले त्याचे फोटो दाखवले की याच्यामध्ये हे गोणी ठेवून क्युरिंग करतात। आता तिथे तुमच्या फायंदरचे आयुक्त बसलेत, त्यांचं क्युरिंग कसं पद्धतीने त्यांनाच विचारा। त्याच्यामध्ये कोटिंग करतात आणि त्याच्यामध्ये पाणी साठवतात। किती वर्ष सहन करायचं वसई विरारवाल्यांनी? घोडबंदरचा प्रश्न आजचा नाही, गेला 8-10 वर्षापासून सुरू आहे। आम्हाला तर तेच वाटतं की हा आपण इथे उभे आहोत, हा ब्रिज आहे, शेवटी मला PL दाखल करायला लावली तेव्हा या पुलाचं काम चालू केलेलं आहे। तो पूल आहे ना, तो नादुरुस्त होता, त्याला रिपेअर करायचे, त्या टायमाला नागरिकांना त्रस्त करायचे। आता काँक्रिटीकरण करतात, त्रस्त करतात, आता नवीन काय करतील? म्हणजे पैसे खर्च करण्याकरता भयानक देशावरती कर्ज वाढायला लागलेलं आहे आणि त्या कर्जाचा असा दुरुपयोग करतात। एक लोकप्रतिनिधी तुम्ही आहात, तुमची काय तुम्ही आता यापुढे काय पाठपुरावा करणार किंवा काय याच्यावर? आम्ही पाठपुरावा करणार। आता आम्ही इथे जे या एका महिन्यात 5 लोकांचा मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट घेणार। मी जी बातमी दिली होती त्याचा आधार पकडून आता मी PL दाखल करून या काँक्रिटीकरणावर स्टे घेण्याचा प्रयत्न करणार। 13,75,000 लोकांनी मतं दिलेली आहे। मग ठीक आहे, विविध पक्षामध्ये असतील, त्यांची मत फुकट गेलं असं वाटत नाही? त्या मताचा अपमान आहे असं वाटत नाही? नाही, ते तर वाटतंच ना। आज इथे खासदारांनी दिल्लीला आता पहिला इथे भेट द्यायला पाहिजे होती। आज एक गरीब माणूस जनतेचं साठी पाणी योजनेसाठी जो काम करून जीवाची ज्यांनी रिस्क केली, त्याचं कुटुंब आज बेकार झालेलं आहे। जर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं पहिला कर्तव्य होतं का इथे येणं। आपल्याला माहिती आहे का मोदी साहेब काहीतरी टिळक पुरस्कार घ्यायला आले होते पुण्याला, त्या टायमाला समृद्धी एक्सप्रेसवरती खर्डी गावामध्ये एक मोठं बॅरिकेड 11 माणसं मेली, त्याचं काय त्यांना पडलंय का? या गोष्टीची जाणीव करायला पाहिजे। जर तुम्हाला खुर्चीमध्ये लोकप्रतिनिधी जर बसवतात तर तुम्ही जनतेचे सेवक म्हणून वागलं पाहिजे, हे यांच्या डोक्यात जनतेने घुसवायला पाहिजे, नाही तर यांना खुर्चीवरनं खाली उतरवायला पाहिजे। आता या काँक्रिटीकरणाबद्दल बद्दल जे आहेत, आता पावसाळ्यात तर काम होणार नाही, एक तुम्हीच्या रूपाने मदत कशी लोकांना होणार आहे? ते एकच गोष्ट आहे की पोलीस नेहमी आम्हाला सहकार्य करतं, जनतेला करतं, पण जेव्हा ट्रॅफिक होते तेव्हा बिचारे करणार काय? त्यांचेसुद्धा हाल होतात आणि त्यांना कुठलं पण त्यांनी काय असं काय केलं तर त्यांच्यावरनं वरून दबाव येतो। मग ते आपली नोकरी वाचवायला त्यांना नाविलाज होतो। त्यांना माहिती आहे की इथे चुकीचं चालले, पण ते काय करू शकत नाही। पण शेवटी आमचे गावकरी आहेत, ते गावकरी आता रस्त्यावर उतरणार आहेत आणि नक्कीच की याचा पाठपुरावा करण्यासाठी मी हायकोर्टामध्ये PL दाखल करतोय। तर येत्या काळामध्ये घोडबंदरचा मुद्दा पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाणार आहे, त्यामुळे आणखीन किती त्रास घोडबंदरवासियांनी सहन करायचा हे आता येत्या काळात पाहायला मिळेल। HP लाईव्हसाठी हनी पटोले, प्रवीण नलावडे, वसई।